हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 1. ऐशी ही निरुपाधिके जगाची जिये जनके, तिये वंदिली मिया मुळिके देवो देवी. अर्थात कसल्याही प्रकारे एकमेकांना उपाधीने सीमित न करणाऱ्या या विश्वाच्या जनक जननीला म्हणजे शिवशक्तीला मी अशा प्रकारे ग्रंथाच्या सुरुवातीलाच वंदन करत आहे. देवोदेवी. येथे पहिल्या 5 ओव्या ज्या प्रास्ताविक म्हणून माऊलींनी सांगितल्या त्याचा संबंध आहे. या ओव्यांमध्ये प्रथम सद्गुरूला, नंतर विद्येला आणि त्यानंतर माऊलींनी शिवशक्तीला वंदन केले आहे. तेथे माऊलींनी शिव आणि शक्ती ही समरूप समसमान आहेत असे सांगितले. त्यालाच अनुसरून माऊली येथे देवदेवी असा शब्द योजित आहेत. देवदेवी असा जोड शब्द वापरला आहे कारण प्रत्येक वस्तूत 2 प्रकारे उपयुक्तता कार्यरत असते. या दोन्हीही प्रकारे उपयुक्तता एकमेकांच्या समसमान सहकार्याने घडते. एक म्हणजे ती वस्तू प्रत्यक्ष स्वतः उपयुक्त असते, म्हणजे वस्तूमध्ये देवी माया शक्ती असते. दुसरे म्हणजे त्या वस्तूमधून पुढील सृजन होते, म्हणजेच त्या वस्तूमध्ये देव ब्रह्म शिव असतो. धान्य अन्न म्हणून शक्ती स्थिती संगोपन खाता येते, तसेच धान्य पेरून त्यामधून शिव म्हणजेच उत्पत्ती सृजन धान्याचे पीक येते. सजीव जीवन जगतो ते शक्तीमुळे मायेमुळे, परंतु सृजन होते ते शिवामुळे ब्रह्मामुळे. दोन्हींच्या मिलनाने विश्वाचा संसार फार सुव्यवस्थित उत्तम सुरू आहे. यात मानव उपभोग प्रवृत्तीने मोहवश होऊन ढवळाढवळ करून स्वतःवर सुखदुःख ओढवून घेतो. तसे नसेल तर सर्वत्र सदा आनंदी आनंद आहे. मानवाने हे जाणून घ्यायचे आहे. शिवशक्ती देवदेवी ही समरूप आहेत, एकमेकांच्या सहकार्याने कृती होतात. त्यात गौण कोणीही नाही. पती आणि पत्नी ही समरूपच असायला पाहिजेत. भारतीय कायद्यात तशीच तरतूद केलेली आहे. कोणीही गौण नाहीत. दोन्ही समसमान आहेत. दोघांनाही समान हक्क आहेत. याचे मूळ शिवशक्ती हेच आहे. एकदा लग्न झाले की झाले, मग तेथे दोघेही समपातळीवर आरूढ होतात. प्रास्ताविकाच्या 3ऱ्या ओवीत माऊलींनी लग्न असा शब्द वापरला आहे. त्यायोगे माऊली सांगतात की शिव आणि शक्ती यांचे लग्न लागले आहे आणि त्यामुळे आता ती समरूप झाली आहेत. यात कोणी कोणाला जोडून घेतले आहे ते समजणे अवघड आहे. कोण कोणाचे अर्धांग आणि कोण कोणाची अर्धांगिनी ते ठरविणे अशक्य आहे. दोघेही एकमेकांचे अर्धा भाग आहेत. इतकी ती समरूप झालेली आहेत. तसेच त्यातील पुढच्याच ओवीत माऊली सांगतात की शिव आणि शक्ती आपले तत्व अद्वैतच दर्शवितात. ती एकमेकांमध्ये भेद करत नाहीत. स्वतःचे स्वतंत्र द्वैत अस्तित्व दर्शवित नाहीत. निरुपाधिके. माऊलींनी या ओवीत जो निरुपाधिके असा शब्द वापरला आहे त्याने वरील मुद्द्याला पुष्टीच मिळते. शक्ती ही शिवाची भार्या आहे असे म्हणायचे कारण शिव पुरुष आहे आणि शक्ती स्त्री आहे इतकेच. अन्यथा याला काहीही कारण नाही. केवळ लिंग भेदाचाच मुद्दा आहे
म्हणून तसे शब्द भाषा वापरायची. याहून त्याला अन्य काहीही महत्त्व नाही. येथे कोणीही कोणाची उपाधी नाही. ज्याप्रमाणे शिव ब्रह्मांडात सर्वत्र पसरलेले आहे, त्याचप्रमाणे शक्ती सूक्ष्मापासून जडापर्यंत प्रत्येकात सामावलेली आहे. नवरा बायकोला त्याच्या घरी राहायला घेऊन येतो, याचा अर्थ नवरा जास्त महत्त्वाचा आहे असे अजिबात नाही. वास्तवात येथे लग्न झाल्यावर कोणीही कोणाच्या घरी येत जात नाही. दोघेही दोघांच्या घरी येतात. यात सोय म्हणून, एक तडजोड म्हणून ती दोघे नवऱ्याच्या वडिलांच्या घरी येतात. असे झाल्यावर सासूबाईंनी नवऱ्याच्या आईने सूनबाईंना घराचा ताबा द्यायचा आहे आणि आपण स्वतः अध्यात्माला वाहून घ्यायचे आहे. किंवा दोघेही जर बायकोच्या घरी आले तर बायकोच्या वडिलांनी जावयाला घराचा ताबा द्यायचा आहे. आपण अध्यात्माला वाहून घ्यायचे आहे. असे जेथे असते तेथेच नांदा सौख्य भरे असे वैवाहिक जीवन असते. तेथे आनंद असतो. यात निश्चितच काही व्यावहारिक अडचणी असतात. त्या सामोपचाराने नक्कीच सोडविता येतात. आता बहुसंख्यपणे लग्न होऊन दोघेही स्वतंत्र राहतात, तेथे हा प्रश्नच येत नाही. शिवामधून शक्ती निर्माण झाली आहे. तसेच वैश्विक प्रलय झाला तर शक्ती शिवात तिच्या निर्माणात विलीन होते. यामुळे शक्ती ही शिवाची आहे असे म्हटले जाते. असे जरी असले तरीही शक्ती गौण ठरत नाही. निर्माण होणे, विलीन होणे हा एक वैश्विक व्यवस्थेचा भाग आहे. यामुळे कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही. कारण एकदा शक्ती निर्माण झाली की शिव आणि शक्ती ही एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून असतात. तेथे कोणीही गौण असत नाही. एकदा का लग्न झाले की पत्नी ही पतीची बायको असते आणि त्याचप्रमाणे पती हा पत्नीचा नवरा असतो. यात भेद आहेच कोठे? यात श्रेष्ठ कनिष्ठ असे आहेच कोठे? यात उच्च नीच असे आहेच कोठे? यात कोणी कोणाची उपाधी असण्याचा प्रश्न आहेच कोठे? दोघेही एकमेकांचे आहेत, हीच वस्तुस्थिती आहे. विनाकारण अहंकार बाळगून मानवी वैवाहिक जीवन बिघडवू नये. माया कनिष्ठ ठरविली जाते. मायेची निंदा केली जाते. कारण मायेमुळे आपण शिवापासून दूर जातो. वास्तवात हे अर्धसत्य आहे. आपल्या दूर जाण्याला माया कारणीभूत असते. ते आपल्याला मायेचा उपयोग कसा, किती, केव्हा, कोठे करायचा याचा मोह आवरत नाही म्हणून. यात मायेचा काहीही दोष नसतो. रस्त्यात वाटेत दारूचा गुत्ता लागतो. आत जायचे की नाही हे आपण ठरवायचे आहे. ज्याला दारूच प्यायची आहे त्याला गुत्ता हे निमित्त आहे. या उलट मायेमुळेच अन्न वस्त्र निवारा मिळतो. देह जीवित राहतो. देहादी इंद्रियांमुळेच शिवाची ओळख होते. कारण साधना, उपासना, ध्यान, समाधी ही देहादी इंद्रियांमुळेच साध्य होते. त्यासाठी माया उपयुक्त ठरते. याचा अर्थ योग्य वापर केला तर शिवाची प्राप्ती मायेमुळेच शक्य होते. तेथे माया हे वरदान ठरते. अशा प्रकारे विश्वकल्याणकारी असलेल्या या दोघांनाही माऊली ग्रंथ सुरू करण्याआधी सर्वप्रथम वंदन करत आहेत. हरिओम.